पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडी आणि इतर 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे देशभरात आनंदाचं वातावरण आहे. याच विजयाचे पडसाद येवला शहरातही उमटले असून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया यांच्या मार्गदर्शनाखाली खांबेकर खुंट येथे भव्य विजय उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष जिंदाबाद अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, बापू गाडेकर, चेतन धसे, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश दोडे, प्राध्यापक नाना लहरे, युवराज पाटोळे, पंकज पहिलवान, दिनेश परदेशी, सचिन साबळे आणि गणेश गायकवाड यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळातही पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या नेतृत्वामध्ये 5 राज्याचं इलेक्शन झालं होतं. त्यामध्ये 3 राज्यात भारतीय जनता पार्टीची एक आधी सत्ता आली. आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, पोंडचेरी असेल. त्याबद्दल आम्ही आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे येवला येथे आनंद उत्सव साजरा केला. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केल्यानंतर त्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या 75 वर्षामध्ये कधीही सत्तांतर झालं नव्हतं. परंतु नरेंद्रजी मोदी आणि अमित शाह यांच्या चाणक्य नीतीने आणि योगी आणि हेमंत विश्वा शर्मा या दोघांनी जो प्रचंड झंझावाती प्रचार केला, त्याला पश्चिम बंगालमधल्या मतदारांनी साथ देऊन पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी ही तिथे सत्तेवर आलेली आहे आणि त्यामुळे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न पूर्ण साकार झालेलं आहे. धन्यवाद. देशातील 5 राज्यामध्ये जे निकाल लागले त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगाल. भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने पश्चिम बंगालची सत्ता आणणं गरजेचं होतं. कारण पश्चिम बंगालमध्ये आमच्या हिंदू माता भगिनींवर जो अन्याय होत होता, ममता बॅनर्जी यांनी जे लालून चालन करत होत्या आणि आमच्या ज्या माता भगिनींनी त्रास दिला, त्याचा बदला आज आमच्या माता भगिनींनी पूर्ण केलेला आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि आसाममध्ये सुद्धा आम्ही डिस्ट्रिक्शनमध्ये जागा मिळवत सत्ता प्राप्त केलेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता इथून पुढं पश्चिम बंगालचा विकास भारतीय जनता पार्टीचा व देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणार. आज 3 राज्यांमध्ये जी भाजपची सत्ता आलेली आहे त्याबद्दल आम्ही इथं जल्लोष साजरी केला. खऱ्या अर्थाने स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींचं एक स्वप्न होतं की पश्चिम बंगालमध्ये ही भाजप सरकारची सत्ता यावी म्हणून. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व गृहमंत्री अमित शहाजी यांचं देखील स्वप्न होतं आणि ते आज या इथे साकार झाले. तसेच पश्चिम बंगालमधील जनतेला व तिथं होणाऱ्या अत्याचारांना आता कुठेतरी या लोकतंत्राच्या माध्यमातून न्याय मिळेल. आणि मी या अनुषंगाने मी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींचं एक भाकीत इथे सांगू इच्छितो का अंधेरा घटेगा सूरज निकलेगा और कमल खिलेगा. आज त्याचं हे वाक्य पूर्ण झालेलं दिसत आहे. 3 राज्यामध्ये सत्ता आली त्यामुळे आम्ही फटाके फोडून पेढे वाटप केली. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जी पश्चिम बंगालमध्ये सत्ता आली त्याबद्दल ह्या युवा मोर्चाचे आपले समीरजी समदडिया व त्यांचे सहकारी यांच्या वतीने इथं जल्लोष साजरा केलेला आहे. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला. व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा. येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स. आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा
नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड NDC बँक जवळ येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.